तरुण पिढी ही केवळ देशाचे नागरिक नसून ती भारताच्या परिवर्तनाचा आणि प्रगतीचा अविभाज्य भाग आहे. येणाऱ्या काळात विविध क्षेत्रातील नेतृत्वाची धुरा तुमच्या खांद्यावर असून युवा शक्ती हीच भारताच्या प्रगतीची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 42व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. शिक्षण और स्वच्छता के प्रति उनकी अटल प्रतिबद्धता हमें निरंतर प्रेरित करते रहेगी. निस्वार्थ सेवा के मूल्यों को मूल रूप देते हुए उनका जीवन और संदेश सरलता और करुणा का एक अच्छा उदाहरण रहा है. इस विरासत को बनाए रखते हुए इन मूल्यों को जीवन में अपनाने और सम्मान करने का हमें हमेशा प्रयास करना चाहिए. संत गाडगेबाबा अमरावती यूनिवर्सिटी, which was envisioned as a catalyst for expanding access to quality higher education in the Vidarbha region of Maharashtra, has grown steadily from a modest beginning, contributing significantly to the economic, academic and social development of the region. Known for its academic rigor, research, innovation and holistic development of students, it has now created an ecosystem where excellence meets opportunity and innovation knows no bounds. With a clear focus on NEP-aligned outcome-based education, the university has been encouraging its faculty members and students to pursue inquiry and research that addresses contemporary scientific, technological and social challenges. सक्षम और एथिक प्रोफेशनल्स को संवर्धन की प्रतिबद्धता के साथ इस यूनिवर्सिटी ने ऐसे स्नातकों को तैयार किया है जिन्होंने शिक्षा, अनुसंधान, उद्योग, लोक सेवा और अन्य अपने चुने हुए कार्य क्षेत्रों में अपनी अलग पहचान बनाई. My felicitations and congratulations to the graduating students and special congratulations to the award winners whose perseverance towards achieving scholarly excellence stands recognized today in this function. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते, प्रकुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉक्टर अविनाश असनारे यांच्यासह विद्यापीठाचे विविध मान्यवर उपस्थित होते. जनरल मनोज पांडे यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना भविष्यासाठी चरित्र, क्षमता आणि आचरण हा 3Cचा मंत्र दिला. ते म्हणाले की तंत्रज्ञानाच्या युगात भावनिक बुद्धिमत्ता आणि मानवी मूल्ये जपणे आवश्यक आहे. बदलाचा स्वीकार करून नवनवीन कल्पना आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. या वर्षीच्या दीक्षांत समारंभात मुलींनी आपले वर्चस्व सिद्ध केले. एकूण पदकांपैकी 80% पदके मुलींनी तर 20% पदके मुलांनी पटकावले. यामध्ये प्रामुख्याने निकिता पुनसे 6 सुवर्ण व 1 रोख पारितोषिक, पल्लवी राठोड 5 सुवर्ण व 1 रौप्य पदक, तेजस्विनी भगत व साईश्वर इंदुरकर प्रत्येकी 4 सुवर्ण पदक पटकावले. My name is Tejaswini Vittal Bhagat, a proud student of Sant Gadgebaba Amravati University. I am from Shri Sant Gajanan College of Yoga. I am proud to get the 5 medals from Sant Gadgebaba University. Thank you for this. So my study is very sincere to study well. I sincere thank you to my parents and teachers to guide all time to how to study and how to improve my skills, and now I
माझ्या या यशाची श्रेय मी माझ्या आईवडिलांना देते आणि माझ्या शिक्षकांना देते. अभ्यास करताना बऱ्याचशा अडचणी आल्या. नवीन अभ्यासक्रम होता आणि पेपरचे स्वरूपसुद्धा बदलले होते. अशा परिस्थितीमध्ये माझ्या शिक्षकांनी मला योग्य ते मार्गदर्शन केले आणि त्यांच्यामुळेच मी एवढे गुण संपादित केले आणि मला भविष्यात PhD करून त्यांच्यासारखेच आदर्श असे प्राध्यापक बनायचे. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई, विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने तर सांगता पसायदानाने व राष्ट्रगीताने झाली. आजच्या दीक्षांत समारंभामध्ये विद्यापीठातर्फे समर्पित महाविद्यालयातील 40,288 तर स्वायत्त महाविद्यालयातील 2029 विद्यार्थ्यांना पदवी, 255 विद्यार्थ्यांना पदविका, 466 संशोधकांना आचार्य पदवी म्हणजे PhD, मानव विज्ञान विद्याशाखेतील राज्यशास्त्र विषयातील एक वाङ्मय पंडित डिलीट पदवी तसेच गुणवत्ता यादीत स्थान पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना 117 सुवर्ण, 21 रोख पदके आणि 23 रोख पारितोषिके प्रदान करण्यात आले आहे. या सर्व पदवी, पदके व पारितोषिके प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. विद्यापीठात विविध शैक्षणिक व भौतिक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. विद्यापीठाच्या भौतिक सुविधांमध्ये भर पडत असून यावर्षी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, रसायन तंत्रज्ञान विभागाचे बांधकाम, डिजिटल मॅनेजमेंट सेंटरचे बांधकाम, परीक्षा केंद्राचे भांडार या इमारतीचे अंदाजे रुपये 12 कोटी रकमेचे बांधकाम पूर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विकास व्हावा यावर्षी अमरावती येथील केले महाविद्यालय येथे आंतर महाविद्यालय युवा महोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या युवा महोत्सवात 3000 पेक्षा जास्त विद्यार्थी कलावंतांनी सहभाग नोंदवला. जळगावमध्ये संपन्न झालेल्या आंतरविद्यालय युवा महोत्सव इंद्रधनुष्य स्पर्धेत विद्यापीठाने प्रश्नमंजुषा, भारतीय समूह नृत्य या कलाप्रकारात प्रथम तर चित्रकला स्पर्धेत द्वितीय स्थान प्राप्त केले. तसेच MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित 39व्या भद्र विभाग आंतरविद्यालय युवा महोत्सवात आपल्या विद्यापीठाने 23 विद्यापीठांना मागे टाकून विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच 24 पारितोषिकांसह चॅम्पियनशिप पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. याशिवाय सांस्कृतिक कार्यप्रणाली व प्रथा अभ्यास सरकार आणि राष्ट्रीय महिला विद्यार्थी संसद या उपक्रमांमध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. बांगलादेशमधील ढाका येथे आर्चरी या प्रकारातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी भोगे या विद्यार्थ्याने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. अलीकडेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या यजमानपदाखाली श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पुरुष संघ आणि महिला संघ या दोन्ही संघांनी प्रथम स्थान पटकावत सुवर्णपदकाचा मान मिळवून राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा नावलौकिक उंचावला आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.